ओके, गुड मॉर्निंग. आजचा आपला टॉपिक जो आहे, जे आपण चॅप्टर मध्ये बघत आहे, रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन मध्ये आपण दोन पार्ट्स बघितले होते, एक असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि एक सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन आपण क्लिअर बघितलं, बडिंग, फ्रॅगमेंटेशन है ना, फ्युजन, स्पोर फॉर्मेशन. तसंच आजपासून आपण बघणार आहे रिप्रोडक्शन, त्यामधलं बघणार आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपल्याला एक्झाम्पल आहे ह्युमन. तर ह्युमन बिंग्स मध्ये कशा प्रकारे रिप्रोडक्शन होते, पॅरेंट पासून ऑफस्प्रिंग कसा तयार होतो है ना, पॅरेंट पासून चाइल्ड डॉटर कसा तयार होतो हे बघायचं आपल्याला. मग त्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन गोष्टी असतात, दोन पॅरेंट असतात. असेक्शुअल मध्ये काय असते, सिंगल पॅरेंट, कट होतो, ब्लास्ट होतात किंवा फ्रॅगमेंट तुकडे होतात, काय पण होऊ शकते त्याच्यामध्ये. बट याच्यामध्ये काय स्लो प्रोसेस आहे, आपण डिफरन्स बघितला. मग लक्षात ठेवायचं आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात, एक आहे मेल गॅमेट आणि एक आहे फिमेल गॅमेट. मेलच्या सेक्शुअल सेलला काय म्हणतात, स्पर्म. मेलच्या सेक्शुअल सेलला काय म्हणतात, स्पर्म. फिमेलच्या सेक्शुअल सेलला म्हणतात एग. काय म्हणतात, एग. हे दोन एकत्र आले की फॉर्म होतो झायगोट. काय फॉर्म होतो, झायगोट. आणि फर्टिलायझेशन होते आणि बेबीज फॉर्म होते. पण ही प्रोसेस सायंटिफिकली कशी होते ते आपल्याला बघायचं आहे. मग सुरुवातीला आपल्याला एक्सटर्नल इंटरनल दोन्ही गोष्टी समजून घ्यायच्या आहे. एक्सटर्नल सिस्टीम ऑफ द रिप्रोडक्शन, इंटरनल सिस्टीम ऑफ द रिप्रोडक्शन. मग सुरुवातीला आपण बघू आज मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. काय बघू आपण, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता पहिले बघू फर्स्ट जनरल इंट्रोडक्शन. द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रोड्युसिंग स्पर्म. मग मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे ती काय प्रोड्यूस करते, स्पर्म प्रोड्यूस करते. काय प्रोड्यूस करते, स्पर्म. क्लिअर. यालाच उलट करायचं आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम प्रोड्यूस बाय काय प्रोड्यूस करते, एग. काय प्रोड्यूस करते, एग. दोन्ही क्लिअर झालं, समजलं इथपर्यंत. एक मेल किंवा एक फिमेल सिंगल तयार करू शकत नाही. जर सिंगल तयार केलं असतं तर आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गेलो असतो है ना. एक सेकंड आहे आपलं हेल्प इन रिप्रोडक्शन बाय फर्टिलायझिंग द फिमेल एग. स्पर्म काय करतो, स्पर्म काय करतो, रिप्रोडक्शन मध्ये हेल्प करतो, रिप्रोडक्शन करतो. कशासोबत, फर्टाईल करतो, एग सोबत फर्टाईल करतो. कशासोबत फर्टाईल करतो, एग सोबत. बघा आता पुन्हा सांगतो, हेल्प इन रिप्रोडक्शन कोण, स्पर्म. हेल्प इन रिप्रोडक्शन बाय फर्टिलायझिंग द फिमेल एग. फिमेल एगला फर्टिलाइज करण्याचं काम करतो कोण, द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधला कोण, स्पर्म. मेल रिप्रोडक्टिव्ह सेल्स नेम आहे स्पर्म. कशाला फर्टाईल करतो, तर एगला फर्टाईल करतो. फर्टाईल झाल्याशिवाय फॉर्म होत नाही न्यू डॉटर, न्यू ऑर्गॅनिझम. क्लिअर. नेक्स्ट द मेन पार्ट्स अँड फंक्शन. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये कोणकोणते पार्ट्स आहे आणि त्याचं फंक्शन काय एवढं बघणार आहे आपण. जसं डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये कोणकोणते पार्ट्स आहे, माउथ आहे, ओसोफेगस आहे, स्टमक आहे है ना. नंतर सर्क्युलेशन सिस्टीम मध्ये कोणकोणते पार्ट्स आहे, नंतर फंक्शन बघितलं आपण. सेम असंच मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये कोणकोणते पार्ट्स आहे त्याचं फंक्शन काय. फर्स्ट टेस्टिस. ज्यावेळेस तुम्ही डायग्राम बघसाल स्क्रीनवर तुम्हाला पहिले बघू पार्ट्स. पहिला पार्ट्स आहे टेस्टिस. काय, टेस्टिस. डायग्राम मध्ये तुम्हाला लक्षात येईल टेस्टिस. व्यवस्थित पॉईंट समजून घ्या, नंतर घरी गेल्यावर डायग्राम मध्ये काढायचं. उद्या तुम्ही येताना डायग्राम काढून यायचं, वाटलं तुम्ही ग्रुपवर टाकेल किंवा तुम्हाला लक्षात येईल. हे बुक्स मध्ये डायग्राम काढू नका, थोडीशी सिंपल काढा, त्यामुळे थोडीशी किचकट डायग्राम दिलेली आहे. पहिला आहे टेस्टिस एक, नंतर आहे स्कॉटम. काय, स्कॉटम. थर्ड आहे इपिडॅमिक आणि फोर्थ आहे युथ्रेझा, लास्ट आहे पेनिस. हे पार्ट्स आहेत है ना. एक लक्षात ठेवायचं आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हा बॉडीच्या बाहेर असतो. समजा फॉर एक्झाम्पल आता आपली बॉडी आहे, बॉडीच्या इंटरनल काय, हार्ट आहे, किडनी आहे, लिव्हर आहे. पण मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स बॉडीच्या बाहेर असतो बिकॉज ऑफ दी टेम्परेचर डिफरन्स. टेम्परेचर डिफरन्स बॉडीला आणि त्याचं टेम्परेचर डिफरंट असते, म्हणून ते बॉडीच्या बाहेर असतं. एक पर्टिक्युलर टेम्परेचर मध्येच त्याची ग्रो होते. क्लिअर झाली इथपर्यंत. बघू आपण फॅक्च्युअल डाटा बघू कशा कशा प्रकारचं टेम्परेचर त्याला लागते. मग ते ग्रो होत नाही, त्याला फेवरेबल कंडिशन लागेल ना ग्रो व्हायला. जसं की समजा फॉर एक्झाम्पल सीडला ग्रो व्हायला वॉटर लागते, सॉइल लागते, सन लागते, तसंच सेम त्याला पण तसं लागते. मग म्हणून बॉडीच्या मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हा बॉडीच्या आउटसाइडला असतो है ना, म्हणजे बॉडीच्या बाहेरच्या पार्टला. एक नंतर काय, टेस्टिस. आता टेस्टिस काय करतो,
प्रोड्यूस स्पर्म आणि मेल हार्मोन्स. टेस्टिस काय प्रोड्यूस करतो? स्पर्म. काय प्रोड्यूस करतो? स्पर्म. डायग्राम मध्ये बघून घ्यायचं आहे. टेस्टिस प्रोड्यूस करतो स्पर्म आणि कोण प्रोड्यूस करतो? तर हार्मोन्स. हार्मोनचं नाव आहे टेस्टोस्टेरॉन. काय नाव आहे? टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन नावाची हार्मोन स्पर्म तयार करतात. कशामध्ये? टेस्टिस मध्ये. कशामध्ये? टेस्टिस. मग टेस्टिस नावाचा जो ऑर्गन्स आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये तो हार्मोन प्रोड्यूस करतो. त्या हार्मोनचं नाव आहे टेस्टोस्टेरॉन आणि ते काय प्रोड्यूस करतात? स्पर्म. टेस्टिसचं काम संपलं. क्लिअर झालं तुम्ही फंक्शन. नंतर आहे स्कॉटम. काय? स्कॉटम. स्कॉटम काय करतो? होल्ड अँड प्रोटेक्ट दी टेस्टिस. या टेस्टिसला प्रोटेक्ट करण्याचं काम करतो. एक पाऊच, स्किन लाईक पाऊच असते, ते पाऊच काय करतो? त्या टेस्टिसला प्रोटेक्ट करतो एक. आणि काय करतो? टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम करतो. टेस्टिसचं टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम करते स्कॉटम. स्कॉटम जर नसला तर टेम्परेचर मेंटेन होणार नाही, मग ती ग्रो होणारच नाही. स्पर्मच ग्रो होणार नाही तर मग रिप्रोडक्शन होणारच नाही. पहिले टेस्टिस काय प्रोड्यूस करतो? स्पर्म. टेस्टोस्टेरॉन त्याला हेल्प करतात हार्मोन्स एक. दुसरा आहे त्याचं नाव आहे स्कॉटम. स्कॉटम काय करतात? टेस्टिसला प्रोटेक्ट करतात. कशासाठी प्रोटेक्ट करतात? तर टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी. दोन्ही पण एकच आहे. थर्ड आहे इपिडायमिक्स. त्याला इपिडायमिक म्हणतात. इपिडायमिक काय करतो? स्टोअर मॅच्युअर स्पर्म. या स्पर्मला स्टोअर करून ठेवतो. असं काही नाही सेकंदामध्ये स्पर्म तयार झाले, सेकंदामध्ये तसं तयार होत नाही. मग याला स्टोअर करून ठेवण्याचं काम करतो इपिडायमिक. डायग्राम मध्ये बघायचं एक तुम्हाला ट्यूब लाईक स्ट्रक्चर दिसते टेस्टिसच्या जवळपास. टेस्टिस स्पर्म तयार करतो. स्कॉटम टेम्परेचर मेंटेन करतो, प्रोटेक्ट करतो. इपिडायमिक काय करतो? स्पर्मला, मॅच्युअर स्पर्मला स्टोअर करण्याचं काम करतो. नंतर आहे युरेथ्रा. युरेथ्रा एक पाईप सारखं स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये युरिन सुद्धा पास होते आणि त्याच्यामधूनच स्पर्म पास होतात. फक्त दोन्ही पण सेम कंडिशनला पास होत नाही. बघा इथं काय दिलेलं आहे. युरेथ्रा कॅरी द स्पर्म अँड युरिन बट नॉट सेम टाइम. सेम टाइमला पास होत नाही. म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंगचं फंक्शन असतं त्याच्यामध्ये, ते आपण नंतर बघू. मग हे काय करते? युरेथ्रा स्पर्मला कॅरी आउट करते, वाहून नेण्याचं काम करते, है ना. मग लास्टला आहे पेनिस. मस्क्युलर बॉडी ऑर्गन्स डिलिव्हर स्पर्म. स्पर्मला बॉडीच्या बाहेर डिलिव्हर करतो. डिलिव्हर म्हणजे पोहोचवणे. आपण बघतो ना, डिलिव्हर केलं एखादं फ्लिपकार्ट, अमेझॉनचं काहीतरी पार्सल डिलिव्हर केलं म्हणजे पोहोचवलं आपण. हे पोहोचवण्याचं काम करतं. डिलिव्हर स्पर्म टू द फिमेल बॉडी. फिमेल बॉडीमध्ये पोहोचून देण्याचं काम करते पेनिस. अशा प्रकारे आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. एक हे झालं ओव्हरऑल इन्फॉर्मेशन, बॉडी ऑर्गन्स आणि काय काय करतात. खरं तर माहिती आहे का, स्पर्म आर व्हेरी टायनी, खूप स्मॉल असतो. त्याला बघण्यासाठी काय करतो आपण? अंडर द मायक्रोस्कोप. स्पर्मला बघायचं असेल तर मायक्रोस्कोप मध्ये बघावं लागते. छोट्याशा ड्रॉप मध्ये खूप सारे स्पर्म असू शकतात. एवढ्या मायक्रोस्कोपच्या बघण्यासारख्या स्पर्म पासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतो. म्हणजे मेल आपण सुद्धा पण त्या स्पर्म पासून तयार झालेला आहे. त्याला आपण बघण्यासाठी मायक्रोस्कोप बघावं लागते. खूप छोटा असतो. तुम्ही बऱ्याचशा मूवीमध्ये वगैरे दाखवलं असेल. स्पर्मची डायग्राम पण तुम्हाला त्याच्यामध्ये दाखवलेली आहे. असं छोटं एक टेल लाईक स्ट्रक्चर राहतो, असे टेल राहतो, समोर हेड राहते, एकदम छोटं. त्याला बघायसाठी मायक्रोस्कोप वापरतात. एक ऍक्च्युली स्टार्ट फंक्शनिंग सिस्टीम 12 to 14 आणि ही मेलमध्ये म्हणजे पुरुषांमध्ये मेलमध्ये रिप्रोडक्शन सिस्टीम जे स्पर्म तयार करण्याची प्रोसेस कधी चालू होते? 12 ते 14 वर्षांनंतर. एकदम स्मॉल बेबी मध्ये नसते. म्हणून आपले बॉडी चेंजेस होतात एक पर्टिक्युलर एज नंतर. 12, 12, 13, 14, 15, 16 मध्ये थोडेसे बॉडी चेंजेस होतात, है ना. म्हणजे चेहऱ्यावरती हेअर येणे किंवा अट्रॅक्शन वाढणे, है ना. छोट्या छोट्या गोष्टी होतात. मेलमध्ये बी होतात, फिमेल होतात. नॅचरली आहे, याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नसते. कारण की बॉडीमध्ये हार्मोन्स आहेत ना. ते काही तुम्हाला ऑटोमॅटिक थोडी आलं. त्याच वेळेस तुम्ही सॉन्ग बघता, त्याच वेळेस तुम्ही पिक्चर बघता, कारण बॉडीमध्ये चेंजेस येतात. आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टार्ट होते फ्रॉम दिस इयर 12 to 14 या पिरियडमध्ये. ओके. ऍक्च्युली आता रिप्रोडक्शनसाठी हेल्दी स्पर्म महत्वाचा असतो, है ना. म्हणून एक पर्टिक्युलर एक एज आहे मॅरेजची. मुलीची आफ्टर 18 नंतर, मुलाची आफ्टर 21 नंतर एक पर्टिक्युलर एज आहे. त्यावेळेस काय होते? दोघांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स वेल डेव्हलप होतात, स्पर्म वेल मॅच्युअर होतो, एक वेल मॅच्युअर होतो, नंतरच बेबी फॉर्मेशनसाठी परफेक्ट बॉडी असते. आधीच्या काळामध्ये काय होत होतं की बालविवाह होत होते. 12 वर्ष 10 वर्ष त्याच्या आधीच.
त्यांचे ऑर्गन्स डेव्हलप नव्हते आणि म्हणून बर्थचं जे डेथ रेट आहे जास्त होतं. खूप सारे लोकांचे बेबीज जन्मतच डेड होत होते बिकॉज नॉट परफेक्ट देअर बॉडी टू फॉर बर्थ. सिम्पल थिंग होतं, म्हणून गव्हर्नमेंटने काही नियम काढले. चला एक, मग ह्याच्यासाठी काय लागतो, हेल्दी फूड, एक्झरसाइज ही खूप महत्वाची असते. चांगली एक्झरसाइज आहे, बॉडी लाईफस्टाईल तुमचं चांगलं आहे तरच काय होतं, हेल्दी स्पर्म तयार होतो आणि रिप्रोडक्शन सिस्टीम मध्ये त्याची हेल्प होतं, है ना. मग बरेचसे लोक स्मोकिंग करतात, नंतर ड्रिंकिंग करतात, त्यांची लाईफस्टाईल थोडी वेगळी राहते, झोपणे व्यवस्थित राहत नाही, जेवण जंक फूड खातात, म्हणून मग या स्पर्म मध्ये पण बरेचसे चेंजेस होतात. अशा प्रकारे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. नेक्स्ट क्लासमध्ये बघू आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. नंतर बघू फर्टिलायझेशन कसं होते, नंतर बेबी फॉर्मेशन, ग्रोथ कशी होते. सिम्पल आहे, हे आपल्याच विषयी आहे, बायोलॉजिकल आहे, आपल्याला शिकणं महत्त्वाचं आहे. जर आज नाही शिकलो तर उद्या कॉन्सेप्ट क्लिअर होणार नाही. उद्या येताना व्यवस्थित डायग्राम बघा, फंक्शन बघा, मी यावरती प्रश्न विचारेल. चालेल मग? ठीक आहे, स्टॉप.